भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते. आता अंदाजपत्रकामध्ये काय काय असते रे? सगळं असते, जमा खर्च सगळं. ओके, महसुली जमा, भांडवली जमा, जे काय असेल खर्च, चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे हे तर असतातच. आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे, आधीच्या म्हणजे काय, मागील वर्षाचे, आणि पुढील वर्षाचे अंदाज असतात, हेही बरोबर आहे. आणि सरकारचा महसूल आणि खर्च यांचं पूर्ण तपशील असते, बरोबर आहे ना. सरकारचा महसूल बी असते, महसूलचा खर्चही असतो. भांडवली जमा, इथं भांडवल दिलं असतं वाक्याला तर तेही बरोबर आहे. म्हणजे वरील सगळे बरोबर आहेत. अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. 12-13च्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मध्ये करे सेवा करामध्ये, आता सेवा कर काय रे? सेवा कर, आता सेवा कराच्या जागी काय जीएसटी आलेला आहे. ओके, बरोबर ना. 92C केंद्रामध्ये, केंद्र सूचीमध्ये हा विषय टाकला होता, 268 कलम, बरोबर. बघा आता सेवा कर काय राहिलाय का रे? 1994-95 मध्ये सेवा कर आकारला होता. 5% दर सुरुवातीला होता. ओके, 3 सेवावर सुरुवाती सेवा कर आकारण्यात आला होता. ओके, त्याच्या अगोदर कधी सेवा कर आकारण्यात आला नव्हता. आपण कर टॅक्सेशन बघितले. सांगा बरं, 12-13 मध्ये सेवा करला कोणता दृष्टिकोन लागू केला होता? निगेटिव्ह, म्हणजे नकारात्मक यादी दृष्टिकोन लागू केला होता, बरोबर. नॉर्मल गोष्ट आहे. 87-88 नंतर सार्वजनिक खर्चाचं कोणतं वर्गीकरण अंमलात आलं? सांगितलं मला 87-88, आत्ताच सांगितले. 87-88 मध्ये सांगा रे. आता ते बंद केलंय 17-18 पासून, बरोबर ना. 87-88 ला जी सुरुवात झाली ते 17-18 मध्ये बंदही केले. त्यातलं कोणतं आहे बंद केलेले? नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च, हे काय रे? 87-88, 1987-88 सुखमय चक्रवर्ती समितीनुसार सुरू केलं होतं आपण, बरोबर. मग नंतर मात्र ते रद्द केले. कधी हे आता सुरू केलंय कधी? 87-88 ला. बघा, हे कधी केलंय? 1987-88 ला स्टार्ट केलंय. आणि काय रे, बंद केलं कधी? 2017-18 ला. हे लक्षात ठेवा दोन्ही पण. ओके, मग काय काय येईल उत्तर? अनुदाने, हे फक्त हेच ब, फक्त ब काय येईल? फक्त ब, बरोबर, फक्त ब.